घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपले सारंग लताबाईचे पाय चेपतो आणि तिला विचारतो, कसं वाटतंय लताबाई? लताबाई त्याच्या पाठीत जोरदार थप्पड मारतात आणि म्हणतात, आणखी जोर लावा. पाय चेपताय की पीठ मळताय? मला या अभिनयाचा खूप कंटाळा आला आहे. लताबाई त्याला अजून जोरदार मारतात. ऐश्वर्या शांतपणे आत येते, हात जोडून सर्व काही पाहते. मग लताबाई सारंगला म्हणतात, काय घाबरतोस? बघ, चित्रपटांमध्ये असं वागलं की काही फरक पडत नाही, पण खरं आयुष्यात जेव्हा ह्या गोष्टी घडतात तेव्हा खूप मानसिक त्रास होतो. ऐश्वर्या हे ऐकते आणि म्हणते, लताबाई, बघा, कलाकारांनी एवढं मनावर नाही घ्यायला पाहिजे. तुम्ही एकदम फ्री लाईफ जगायला पाहिजे. बघा, आपल्या घरात काय चाललं आहे ते ऑब्झर्व्ह करा. आपल्या घरात जे काही चाललं आहे ते तुमच्या पुढच्या सिरियलसाठी उपयोगी पडेल. लताबाई लगेच म्हणतात, ऐश्वर्या, हे सगळं ठीक आहे, पण माझ्या ॲडव्हान्सचं काय? तुम्ही मला 1,00,000 रुपये देण्याचं बोलला होतात, पण अजून 1 रुपया पण नाही दिला. हा व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर. सारंग म्हणतो, हो, देणार आहोत ताई. लताबाई म्हणतात, तुम्ही आल्यापासून फक्त देणार आहोत म्हणताय, पण कधी देणार? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कलाकार आहे, मला हलक्यात घेऊ नका. सारंग म्हणतो, हो, हळू बोला. लताबाई ओरडतात, हळू बोलू? जर तुम्ही मला माझे पैसे नाही दिले तर मी सगळ्यांना सांगणार मी कोण आहे. मी जानकीला सगळं सांगणार. ऐश्वर्या म्हणते, बघा, मी तुम्हाला अडचणीत येऊ देणार नाही. लताबाई, तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर मिळतील, कारण तुम्हाला माहीत आहे घरात सध्या किती टेन्शनचं वातावरण आहे. त्यामुळे प्लीज शांत राहा. सगळं ठीक होईल. आणि बघा, जर आम्ही तुम्हाला पैसे दिले आणि जानकीने तुमच्या वस्तूंची तपासणी केली तर सगळं उघड होईल आणि आम्ही सगळे अडचणीत येऊ. सारंग पण म्हणतो, हो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका लताबाई. तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर नक्की मिळतील. ऐश्वर्या आता लताबाईला शांत करते आणि म्हणते, बघा, खूप रात्र झाली आहे. तुम्ही आता झोपायला जा, कारण कलाकारांनी वेळेवर झोपायला पाहिजे, वेळेवर उठायला पाहिजे आणि चांगला आहार घ्यायला पाहिजे. त्यामुळे प्लीज तुम्ही जाऊन आराम करा. ऐश्वर्या गुड नाईट म्हणते, पण सारंग म्हणतो, हो, प्लीज तुम्ही जाऊन आराम करा लताबाई. तुम्हाला बरं वाटेल. ते कसेतरी लताबाईला तिच्या रूममध्ये घेऊन जातात. लताबाई गेल्यावर सारंग म्हणतो, ओ ऐश्वर्या, ही बाई तर डोक्यावर बसली आहे. ह्या ॲडव्हान्सचं काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर ही सगळ्यांना सांगून निघून जाईल. ऐश्वर्या म्हणते, काय टेन्शन घेताय? ती कुठेही नाही जाणार. सारंग विचारतो, का नाही जाणार? आणि ऐकलं का तुम्ही ती काय बोलली? म्हणाली की मला खूप मानसिक त्रास होतो आणि मी हे घर सोडून जाणार. सारंग असं बोलल्यावर ऐश्वर्या म्हणते, हो, तिला राहायला एवढं चांगलं घर मिळालं आहे, खायला प्यायला चांगलं मिळतंय आणि इथे एकदम ऐशोआरामची लाईफ जगते आहे, मग ही घर सोडून का जाईल? शिवाय इथे सगळ्यांवर बॉसिंग करायला मिळतंय, मग हे सगळं कशाला सोडेल? सारंग म्हणतो, ठीक आहे, पण ह्याला जे पैसे द्यायचे आहे त्याचं काय करायचं आहे ते प्लॅन करावं लागेल. ऐश्वर्या म्हणते, हो, तुम्ही त्याची काळजी करू नका. मी सुमित्रा आईसोबत सगळं अरेंज करते लवकरच. तिच्याकडूनच घेते मी ते पैसे, कारण बघा सारंग, आई सध्या आपल्या बाजूने आहे आणि जानकीच्या विरोधात पण आहे. ते विसरू नका. सारंग म्हणतो, वाह ऐश्वर्या, ह्या घरातली सगळी पावर आपल्या हातात येणार. सारंग खूप खुश होतो. ऐश्वर्या म्हणते, सारंग, थांबा जरा, एवढं पण खुश होऊ नका, कारण अजून खूप काम बाकी आहे. ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि मग सगळी पावर आपल्या हातात येणार आणि आपण ह्या घराचे मालक बनणार. आणि बघा, पावर आपल्या हातात येणार नक्की.
पण त्याआधी मला जानकीचा सगळा सपोर्ट काढायचा आहे. तिची माणस तिची ताकद आहे, त्यामुळे आतापासून मला तिची एक माणस तोडायची आहे. आणि बघा, आई तर डिस्टंट आहेच, पण ऋषिकेशचा असा टाईम येणार जेव्हा तिचा नवरा तिच्यासोबत नसणार, तिच्या बाजूने उभा नाही राहणार, तेव्हा ती खरंच तुटून जाणार. जर मी जानकीला तिच्याच गोकुळात रडवलं नाही तर माझं नाव ऐश्वर्या नाही. मग जानकी किचनमध्ये काहीतरी करत असते, शिरा वगैरे बनवत असते, पण जानकीचं लक्ष नसतं. तिला सुमित्रा आईचे बोल आठवत असतात आणि ऋषिकेशचे बोल आठवत असतात. ती ह्या सगळ्या विचारांनी खूप टेन्शनमध्ये असते. जानकी एका भोव्यात अडकलेली असते. एका बाजूला ऋषिकेश, दुसऱ्या बाजूला लताबाई आणि दुसऱ्या बाजूला ऐश्वर्या आणि सुमित्रा. ऋषिकेश जानकीला विचारतो, कसम सिद्ध करशील की घरात आलेली ही बाई पार्वती आहे, माझी आई आहे. लताबाई जानकीला म्हणतात, बघ, तू माझ्या इमानदारीवर प्रश्नचिन्ह उभं करते आहेस. जानकी, सुमित्रा एका बाजूने विचारते, तू घरात काल आलेल्या बाईवर विश्वास ठेवतेस आणि माझ्याशी गद्दारी करतेस. ऐश्वर्या सारखं म्हणत असते, माझी नवीन चाल तुला नाही समजणार. जानकी, तू पूर्णपणे अडकली आहेस ह्याच्यात. तू ह्याच्यातून नाही निघू शकत. तर ऐश्वर्याकडे एक काडेपेटी असते. ती काडी पेटवते आणि जानकीच्या आजूबाजूला आग लावते. आता ह्या आगीमध्ये जानकी कशी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवते, हे ऐश्वर्याने जानकीसाठी रचलेलं जाळं आहे. जानकी हे सगळं विचार करत असते, पण जेव्हा ती गॅसवर काहीतरी करत असते तेव्हा गरम कढई तिला लागते आणि तेव्हाच जानकीलाश येते आणि ती ओरडते, आई ग, आणि बोटाला फुंकर मारते. जानकी आता विचार करते की स्वप्नात जे पाहिलं ते खरं होऊ द्यायचं नाही. एवढं सगळं घडलं असून सुद्धा ऐश्वर्याने जे हे मोठं जाळं रचलं आहे ते ती तोडणार. जानकीचे डोळे पाण्याने भरलेले असतात आणि मग सुमित्रा तिथे येते. जानकी सुमित्राला पाहून म्हणते, आई, बघा, मी तुमच्या आवडीचा उपमा बनवला आहे. तर हवा असेल तर लवकर खाऊन घ्या. सुमित्रा लगेच जानकीकडे लक्ष देत नाही आणि जानकीच्या कोणत्याच बोलण्याला उत्तर देत नाही. ती काही भाज्या घेते आणि पाले काढायला डायनिंग टेबलवर बसते. जानकी म्हणते, आई, काय करताय? मग जानकी येते आणि म्हणते, आई, हे सगळं काय करताय? मी आहे ना, मी करते सगळं. तुम्ही एवढी काळजी करू नका. ह्या भाज्यांचे देठ मी काढते आणि बघा, तुम्हाला अजिबात हे सगळं करायची गरज नाही. सुमित्रा रागाने म्हणते, बघ, मी माझं बघून घेईन. ढवळाढवळ करू नको. आणि बघ, मला नाश्ता पण नको आणि तुझ्या हातचं पाणी पण नको. जानकी आता म्हणते, बघा, आई, आतापासून मला आई पण म्हणू नका आणि मी तुमची आई पण नाही आणि मुलगी पण नाही. जानकीचे डोळे पाण्याने भरलेले असतात, तरी सुद्धा जानकी मोठ्या मनाने हे सगळं सहन करते आणि म्हणते, बघा, आई, तुम्ही माझ्यावर रागवला असाल तरी तुम्हाला जसा राग व्यक्त करायचा आहे तसा करा. तुम्हाला जे काही बोलायचं आहे मला, आई, तुम्ही सगळं बोला. मी नाही रागवणार तुमच्यावर. पण आई, बघा, तुम्ही जेवणामध्ये राग काढू नका. जे काही आहे ते मला सांगा, नाहीतर तुम्हालाच त्रास होईल. सुमित्रा लगेच रागाने म्हणते, बघ, मी तुला एकदा सांगितलं आहे, मला 3 वेळा सांगायला लावू नको. तूच घेऊन आली आहेस माझ्या सवतीला घरात, तर तूच सांभाळ तिला. तीच आहे तुझी सासू. मला सांभाळायची काही गरज नाही. तेवढ्यात लताबाई एकदम तोयात साडी सावरत एंट्री मारतात आणि म्हणतात, काय? लगेच सवत म्हणायला सुरुवात केली. एवढा त्रास होतोय माझा, लगेच असं बोलायला लागलात. आता हे क्लिअर करा, कारण तुमची सून तुमच्यासाठी काही नाही करणार. लक्षात ठेवा. हे जानकीला आता लताबाईचा राग येतो. जानकी म्हणते, अहो, काय चाललं आहे तुमचं? लताबाई लगेच म्हणतात, बघ, चुपचाप नाश्ता घेऊन ये, चल लवकर. ती बघून घेईल स्वतःचं.
तू फक्त तुझ्या खऱ्या सासूचं बघ. तिला काय पाहिजे काय नको ते बघ. आणि बघ, थोड थांब. सुमित्राला लगेच खूप राग येतो. सुमित्रा लगेच रागाने उठते आणि निघून जाते. जानकी म्हणते, बघा आई, असं नका करू आणि ह्या बाईचं बोलणं मनावर नका घेऊ. तुम्हालाच त्रास होईल. आणि आई, प्लीज ऐका. जानकी आईच्या मागे जायला लागते, पण लताबाई तिचा हात पकडतात आणि म्हणतात, बघ, आधी मला खायला दे. लताबाईला लगेच जानकीच्या हातातला उपमा दिसतो आणि ती लगेच खुश होते. ती लगेच उपम्याची प्लेट घेते. कारण जानकीने ही प्लेट सुमित्रासाठी आणली होती. ती लताबाई जानकीच्या हातातून घेते. ती उपम्याचा एक घास खाते आणि म्हणते, आई, आई ग, जानकी, घरात मीठ कमी आहे का? जानकीला खूप राग येतो आणि आता जसा काही हक्कच गाजवत ती जानकीला बोलते, बघ, मीठ घेऊन ये चुपचाप. काय बघते आहेस? चल लवकर जा आणि मीठ घेऊन ये. शेवटी जानकी तिला मिठाची बरणी देते, पण जानकीला खूप वाईट वाटतं की आईला, म्हणजे सुमित्रा आईला पुन्हा त्रास झाला. जानकी म्हणते, आईला पुन्हा त्रास झाला आणि हे असंच चालणार आहे का? देवा, मी हे सगळं कसं थांबवू आणि काय करू? मला खरंच काही कळत नाही. आणि मग जानकीचा फोन वाजतो. जानकी फोनच्या रिंगकडे बघते, पण आता हा पूर्णपणे वेगळा कॉल असतो. जानकी विचारते, हॅलो, कोण बोलतंय? तो माणूस म्हणतो, तुमचा शुभचिंतक. जानकीला हे ऐकून शॉक लागतो. जानकी विचारते, कोण बोलतंय? आणि हा कसला मजाक करताय तुम्ही कॉल करून? काय बोलताय? जर बोलायचं असेल तर नीट बोला, नाहीतर मी फोन ठेवते. जानकी फोन ठेवायला जाते, तेव्हा तो माणूस लगेच जानकीला धमकी देतो आणि म्हणतो, बघ जानकी, जर तू फोन ठेवलास तर तुझ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळवशील? तू ह्या विचारात गुंतली आहेस की आईला कसं नवायचं किंवा लताबाईला घरातून कसं हाकलून लावायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती खोट बोलणारी बाई पार्वती नाही आहे. जानकी आता म्हणते, हॅलो, कोण आहात तुम्ही? आणि तुम्हाला कसं माहीत आहे की ती बाई पार्वती नाही आहे? आणि बघा, माझा नंबर कोणी दिला तुम्हाला? आणि तुम्ही जे बोलताय त्यावर मी कसा विश्वास ठेवू? तो माणूस लगेच म्हणतो, बघ जानकी, मदतीचा हात घ्यावा लागतो, पण हे हात कोणाचे आहेत ते शोधायची गरज नाही. त्याचा विचार करायची गरज नाही. त्यामुळे मी कोण आहे ते विसरून जा, पण ती बाई खरं कोण आहे ते शोधून काढ. बघ, मदत फुकटमध्ये नाही मिळणार, कारण मी तुला सगळी माहिती देणार, पण तुला त्याची किंमत चुकवावी लागेल. जानकी आता विचारते, किंमत? कसली किंमत? तो माणूस म्हणतो, बघ, त्या बाईची सगळी माहिती, ती कोण आहे आणि कुठून आली आहे ते सगळं मी तुला देणार, आणि ह्या सगळ्यासाठी 1,00,000 रुपये लागतील. जानकी म्हणते, काय बोलताय? 1,00,000 रुपये? तो माणूस म्हणतो, हो, आणि ही सगळी माहिती आणि मी आता जे काही बोललो ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. चुकून पण ह्याबद्दल कोणाला सांगायची चूक करू नको, नाहीतर ती बाई कायमस्वरूपी तुमच्या घरात राहणार. जानकी सारखी म्हणत असते, हॅलो हॅलो, पण आता पलीकडचा माणूस लगेच सिम कार्ड काढतो आणि फेकून देतो, आणि मोबाईल फोन पण. जानकी फोन ठेवल्यावर विचार करते, म्हणजे आपल्या घरात पार्वती बनून वावरणारी ही बाई खोटी आहे. ती दुसरीच कोणीतरी आहे. जानकीला आता टेन्शन येतं आणि ती रागाने लताबाईकडे बघते, जी आता उपमा खाण्यात दंग असते. मग ऋषिकेश नानांच्या रूममध्ये येतो आणि नानांना बोलतो, नाना, बघा ना, ह्या बायका पार्वती आहेत. हे जितकं स्पष्ट होत चाललं आहे तेवढाच आईचा राग जानकीवर वाढत चालला आहे. त्यामुळे तुम्ही आईला समजावा की तिने जानकीवर रागवू नये. जानकीचा काहीच नाही आहे. आणि बघा, तिला हे पण सांगा की ती स्वतःला खूप त्रास करून घेत आहे. ती स्वतःकडे लक्ष देत नाही आहे.
त्यामुळे तिला स्वतःची काळजी घ्यायला सांगा, स्वतःकडे लक्ष द्यायला सांगा आणि ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नको व्हायला सांगा. नाना ऋषिकेशचे सगळे बोलणे ऐकून म्हणतात, अरे ऋषिकेश, तुला काय वाटतं? मी नाही प्रयत्न केला ह्या सगळ्या बाबतीत. ऋषिकेश, बघ, मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती ऐकायला तयारच नाही. त्यामुळे तूच सांग, मी काय करू? ती सगळ्यांवरच रागवली आहे. बघ, सुमित्रा तर सगळ्यात जास्त जानकीवर रागवली आहे. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा नाना असं म्हणतात, सुमित्रा लगेच दरवाजात येते आणि सुमित्रा म्हणते, काय समजवण्याचा प्रयत्न करत आहात? सुमित्राला बघून ऋषिकेश उठतो आणि म्हणतो, आई, आणि तिला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतो, पण सुमित्रा ऐकायला तयार नसते. सुमित्रा म्हणते, बघा, आम्हाला काही झालं तरी कोणी आम्हाला समजवायचा प्रयत्न करू नये. ऋषिकेश आता सुमित्राच्या जवळ येतो आणि तिच्या पायाजवळ बसतो आणि म्हणतो, अगं आई, तुम्ही असं का करताय? सुमित्रा म्हणते, आई काय, मी तुमची सावत्र आई आहे, कारण तुमच्या खऱ्या आईला तुमच्या लाडक्या बायकोने ह्या घरात आणलं आहे. हो, तर आता तुम्हाला तुमची खरी आई मिळाली आहे, तर तुम्ही तुमच्या सावत्र आईची काळजी का करता? आणि ज्या तुमच्या खऱ्या आईकडे लक्ष द्या. ऋषिकेश अजून पण मोठ्या मनाने म्हणतो, बघा आई, असं नका करू. नाना पण सुमित्राला समजवतात, सुमित्रा, काय करते आहेस? एवढा राग डोक्यात का धरून ठेवते आहेस? काय उपयोग आहे एवढं टेन्शन आणि राग धरून? आणि बघ, त्या बाईकडे पार्वती असल्याचा पुरावा आणि निशाणी नाही आहे का? पण आता सुमित्रा लगेच उठते आणि नानांच्या जवळ येते आणि नानांना बोलते, हो, ते तर बरोबर आहे, तीच आहे तुमची पार्वती, तुमची पहिली बायको. ती एवढी वर्ष नाही आली त्या निशाण्या आणि पुराव्यांसोबत, आणि आता एकदम वेळेवर आली आहे, तर आता माझं काय काम आहे इथे? मी जाते आणि बसते स्टोअर रूममध्ये, आणि तिथेच माझी जागा आहे. आणि बघा, जेव्हा ती बाई ह्या घरात आली, तेव्हा लगेच तिने इथे हक्क सांगायला सुरुवात केली, आणि तुमची लाडकी सून तर नेहमी तिच्या पुढे असते, तिला वाचवत असते. आणि काय फक्त तीच, तुम्ही दोघं पण सारखं पार्वतीच्या बाजूने उभे असता, त्यामुळे तुम्हाला माझी काय गरज आहे आता? आणि बघा, हल्ली तुम्ही मला सुमित्रा म्हणून पण हाक मारत नाही, कारण तुम्हाला माझी गरजच नाही. तुमची पहिली बायको आली आहे, त्यामुळे तुम्ही सुमित्राला विसरून गेला आहात, त्यामुळे तुम्हाला माझी अजिबात काळजी नाही आता. जेव्हा ऋषिकेश सुमित्राचा हात पकडतो आणि म्हणतो, आई, असं का बोलताय? पण सुमित्रा लगेच तिचा हात झटकते आणि रागाने ऋषिकेशला बोलते, बघ, मला समजवण्याचा प्रयत्न करू नको. ऋषिकेश, मी तुला एकदा सांगते, आणि बघ, जोपर्यंत ती बाई ह्या घरात आहे, तोपर्यंत मला ह्या घरात शांती मिळणार नाही. तेवढ्यात लताबाई जाणून बुजून ऋषिकेशला आवाज देतात, ऋषिकेश, बाळा, जरा इकडे येशील का? हे ऐकून सुमित्रा म्हणते, जा ओ, तुमची खरी आई बोलवते आहे. जा. ऋषिकेश, धाव धाव धाव. ऋषिकेश आणि नाना खूप टेन्शनमध्ये असतात, कारण त्यांना सुमित्राला कसं समजवायचं ते कळत नसतं. पण सुमित्रा खूप रागात असते आणि ती रूममधून निघून जाते. ऋषिकेश पण खूप निराश होतो आणि शेवटी तो बाहेर जातो. त्यानंतर जानकी विचार करत असते की तो माणूस कोण होता? त्याने मला फोन का केला? तो कोण असू शकतो? असे अनेक प्रश्न आता जानकीला अजून जास्त टेन्शन देतात. जानकी आता त्याचे सगळे बोलणे आठवते. म्हणजे तो पार्वतीबद्दल बोलत होता, ह्याचा अर्थ त्याला ह्या घरातल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे मला नक्कीच असं वाटतं की तो माणूस ओळखीचा आहे, आणि त्या माणसाला आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी कशा माहीत असतील? त्या माणसाला पार्वतीबद्दल माहीत असेल का?
त्यामुळे जानकी लगेच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि त्या माणसाला 1,00,000 रुपये देण्यासाठी कपाटातून पैसे काढते. आणि जर त्या माणसाला खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते माहीत असेल तर ह्या घरातून खूप मोठी समस्या दूर होईल. पण जानकी पुन्हा विचार करते, मी त्या माणसाला पैसे द्यायला पाहिजेत की नाही? नाही, मी मागच्या वेळेस केलं तसं नाही करणार. ह्या वेळेस मी ऋषिकेशला सगळं सांगणार आणि त्यानंतरच मी हे पाऊल उचलणार. त्यांना विश्वासात घेऊन मला सगळं सांगावं लागेल. त्यानंतर ऋषिकेश खरं तर लताबाईचे पाय चेपत असतो. लताबाई म्हणतात, किती छान वाटतं जेव्हा मुलगा असा सेवा करतो. ऋषिकेश हसून खुश होतो आणि म्हणतो, ओ ऋषिकेश, मी तुला सांगते, मी एवढी वर्ष ह्या पायांवर चालत आहे, पण आता तू पाय दाबल्यामुळे एवढ्या वर्षांचं दुखणं कमी झालं. ऋषिकेश विचारतो, आता बरं वाटतं? लताबाई स्पष्टपणे म्हणतात, नाही, कारण बघ, तू जेव्हा माझ्याशी बोलतोस ना, तेव्हा आई म्हणून बोलतोस. कोणी आईला आवाज देऊन बोलतं का? तू जेव्हा मला आवाज देता आई बोलशील तेव्हा मला खरंच खूप बरं वाटेल. ऋषिकेश आता म्हणतो, ठीक आहे आई, मी तसंच बोलेन. लताबाई म्हणतात, ऋषिकेश, तू माझं एक काम करशील? ऋषिकेश म्हणतो, हो, करेन. काय करायचं ते सांगा. लताबाई लगेच म्हणतात, बघ, तू जरा मंदिरामध्ये जाशील का? ऋषिकेश म्हणतो, काय, मंदिरात? लताबाई म्हणतात, हो,